गुड मॉर्निंग. आता वाजले आहेत सकाळचे 6 आणि या अंधारात आम्ही निघालो आहे देवगड सफारीला. आत्ता आम्ही आहोत वेंगुर्ल्यामध्ये. हळूहळू उजाडायला लागले. आता जसं उजाडतं तसं आम्ही दाखवतो की आज देवगडमध्ये आम्ही काय एक्सप्लोर करणार आहोत. विवेकचा बिरादरीमधला माणूस स्पॉटेड. माकड हे धपाधप उड्या मारत होतं. तर 1 तासाचा प्रवास केला आणि आम्ही गजबादेवी मंदिरासाठी निघालो. आणि 13 मिनटं बाकी असताना नेटने मान टाकली आणि त्यामुळे आम्ही रस्त्यात वाटेत थांबलो. एक मंदिर दिसलं म्हणून. तर आता ओलांडून जाऊ नये म्हणून आम्ही इथे दर्शन घेतो आणि मग पुढे गजबादेवीला जातो. खूप सुंदर असं मंदिर आहे. मोठं आहे आणि छान. आणि सकाळ पण झाली आहे. मंदिराचं प्रांगण बघा किती मोठं आहे. पण आता आज जाऊया. तर अतिशय सुंदर असं कोरीव काम केलेलं मंदिर आहे आणि रामेश्वराचं मंदिर आहे. आम्ही दर्शन घेतलं. खूप मोठं आहे. यात बाकी मंदिरं पण आहेत आणि प्रत्येक खांबावरती वेगवेगळ्या देवांना असं कोरलेलं आहे. आणि इकडे बघा वरुण देवांचं आगमन पण झालेलं आहे. तसं छान पहिल्याच सकाळचं दर्शन हे रामेश्वराचं झालं आहे. आणि आता पुढे आम्ही गजबादेवी मंदिराच्या दिशेने प्रस्थान करणार आहोत. तर नेट बंद पडलं आहे आणि आम्ही वाट सरू न विचारत या कच्च्या वाटेवरून रस्ता धरलेला आहे. सरळ गेल्यानंतर गजबादेवीचं मंदिर आहे असं आम्हाला 2 जणांनी सांगितलं आहे. आता आम्ही जातो. अजूनही आम्ही सरळ सरळ करत चालतच आहोत. आणि ते बघा तिथे मंदिर दिसतंय. अतिशय कच्चा असा रस्ता आहे. पोहोचलो फायनली. खाली समुद्र आहे. समुद्राच्या तटावर वरती असं हे मंदिर आहे. तिकडे बघा नाव चालवते. सुंदर. बघा सकाळ झाली आहे. इथे मस्त असे बाग ठेवले आणि इथे बसून सनसेट पाहायला किती छान मजा येईल. पसरलेला समुद्र किनारा.
आणि वर असलेलं हे मंदिर. मासेमारी करतायत वाटतं ते. बोट लावतो. म्हणजे ते मासेमारच आहेत ना, त्याला जाळ्या वगैरे ठेवल्या आहेत त्यांनी. आपण मंदिरात जाऊया. बघा किती काळापूर्वीचं मंदिर आहे. ही आहे गजबा देवी. बघा धर्मवीर म्हणजे साधारण 28 वर्ष झाली आनंदीची साहित्य मंदिर होते. मंदिर फार पूर्वीच छान आहे. मॅपने दाखवलेली वाट पकडून आम्ही इथे आलो आणि हे आहे विठ्ठल मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर. आणि आत्ता आम्ही जाणार आहोत जे आपण ब्रिजवरून पाहिलं त्या मंदिराकडे, ज्याची वाट थोडी वेगळी आहे. तर बघूया आपण नक्की ही वाट आपल्याला कुठे घेऊन जाते. चला. मगाशी जो चढ आम्ही उतरून आलो तो आता चढून जायचा आहे काहीतरी, आणि म्हणून आम्हाला थोडीशी भीती वाटते. चला बघूया आता कसं होत आहे. तर इथून आम्ही चढायला सुरुवात केली आहे. वाट बघा कसं वाटते, माणसं वाट दिलेली आहे. लेफ्ट साईडला ना आता पुढे जाण्याचा मार्ग सोपा नाही आता. या बघा चढण बघली चढताना चढून आपला वर जायचं. वाट सुरू बघा आपली. आता काय बोलणार नाही मंडळी.
वाटतं आता राईड घ्यायला टाकून लेफ्ट घ्यायचं टाकून राईड घ्यायला म्हणून गेल्याने मध्येच अडवला नाही. कुत्रा आला माझा. हा कुत्रा आला मध्ये. ए राईट ब्रो राईट राईटला जायचंय. राईट टर्न राईट. मग राईटच जातो तुम्ही. तुम्ही म्हटलं वरती जायचंय. मी काय बोलली तुला? इकडे इकडे जातो इकडे जातो. बघ लिहिलंय टर्न राईट. साईडला साईडला. चला साईडला जाऊया. आता बघा म्हणतो खाली वर वरून खाली सगळा वर सगळं. आता ड्रायव्हर गाडी काढता पुन्हा माग. चला तर बोल टाइमपास करतो. घेतलं म्हणलं राईड घेतलं. कोकणात वाट अशी मिनिटावर मंदिर आहे. सरळ ना. सरळ सरळ. वाटेचा आनंद घ्या. तुम्ही कधी येशाल माहित नाही. आम्ही इलोय. पुढे जावा. भयाच असा. ते बघा. खालच्या अंगात जातो. मंदिर काय वेळा नजरे ते हो या काका विचारूया. लेफ्ट 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 लेफ्ट. हा बघा. आपण पोचलोय. चुकलो असं बोला ना. अया मंदिर बोललो ना, मी बोललो. मॅपवर दाखवता मंदिर इलंय करून पण हय मका काय मंदिर दिसूक नाही. छोटा मंदिर असेल. छोट एवढा मोठा ब्रिज तून दिसता. ब्रिज कुठे? खरी जाऊचा कोणाक तरी विचारू खया. तर आमका आत्ता समजला की हय मोप मंदिर असत सिद्धर मंदिरा. आमका जाऊचा सदा असा तारा मंदिरला आणि रस्तो बंद असा. तर आमका आता ब्रिजाची गाडी लावची पडतला आणि थंयसून आम्ही खाली वाटेन जाता पाय वाटेन अशी उतरून वळसं पडलं. जंगल असल्यासारखं झालं. तरी बरं एका मंदिराचं दर्शन तर झाला. पुन्हा जातो काय समजलं. ही माणसं बरी आहेत कोकणात. जावा हे बघा याच ब्रिजात आम्ही येलो आणि आता ह्याची खास बघ. यात इकडे गपचूप लावायची ना गाडी त्याला तिकडं जायचं आहे जिन्यातनं. हा बोललेला मगाशी राईड घेऊ का पण ह्याने जर राईड घेतला असता ना तर या जिन्यातनं आम्ही असे गेलो असतो गाडी घेऊन ना पाय वाटेन. चला आता उतरून जातो आम्ही. गाडीला इथेच राहू दे. चावी फक्त काढून घेऊया. चला हे बघा असं उतरून जायचं. माझ्या नजरेत गावात ना. हे बघा काका काका आले. हिराचे आहेत सगळे. उतरून उतरून जायचं. कच्ची पायवाट आहे. त्याचं काम चालू आहे ना म्हणून वाट बंद आहे. मंदिर गावला.
रंगांच्या छटा किती सुंदर आहेत या मंदिरात. या मंदिरात सुद्धा जय विजय बहुतेक आहे. बापरे, घुमट बघा किती सुंदर आहे. आणि विठ्ठल रखुमाई फायनली. आता आम्ही विजयदुर्गच्या दिशेने चाललो आहे. तर इथे लाकडी घाण्यावरचा उसाचा रस आहे, प्यायला थांबलो आहे. सकाळपासून चहा नाश्ता काही नाही आहे, डायरेक्ट उसाचा रस, तो पण लाकडी घाण्यावरचा, असं काकाने लिहिलं आहे. बघा लाकडी घाणा आहे, बघा लाकडी घाणा. आणि हा आहे काळं मीठ जे पांढरं दिसते. अतिशय विंटेज असं नाश्त्याचं ठिकाण आहे. मला एकदम 90sमध्ये आल्यासारखं वाटतं. फक्त इथे तो डब्बा टी व्ही पाहिजे होता, ते मॅच नाही. काही काही लोकेशन असे मस्त वाटतात. आणि तिकडे काका भजी तळत आहेत आणि सगळी माणसं मनाने कटवडा मागवला. कटवड्याचा रस्ता इतका म्हणतो की आम्ही मिसळपाव मागवला आणि त्यात पण सेम रस्ता. अरे हे तर काढू दे मग काय. रस नाही मला. प्रचंड रणरणत्या उन्हात प्रवास करून आम्ही साधारण अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर पोहोचलो आहे आणि ते आहे श्रीदेव रामेश्वर मंदिर गिरियेचं. तर आता आम्ही इथे पोहोचलो तर आहे, मॅपने असं सोडलं आहे आणि इथे गेट दिसते बघा. आता बघूया आतमध्ये मंदिर पुढे चालत जाऊन आहे की कसं आहे. इथून असं खाली जायचंय. बापरे, उतार आहे असा खूप जास्त, पाय थांबत नाही असा उतार आहे. दोन्ही बाजूने अशी दगडी भिंत आहे अशी तडवरती. आणि समोर कौलारू मंदिर आहे गिरियेमधलं रामेश्वराचं. हे बघा चिराच्या दीपमाळा आहेत. हे शेक होत आहे कारण की खाली सगळे बघा अशी पायवाट आहे ज्याच्यामुळे आपल्याला स्टेबल राहता येत नाही आहे. फार पुरातन काळातलं मंदिर आहे. आपण आत जाऊया. बघा फार उंचावर घंटा आहे. कौलारू मंदिर आहे. याचं प्रांगण बघा किती मोठं आहे, वाड्यासारखं एखाद्या. त्यांनी लावला असेल बोर्डात. हे बघा अगदी वाड्यासारखं. जगन्नाथचे बाबा आले बघा. आणि गाभाऱ्यामध्ये फोटोग्राफी अलाउड नाही म्हणून आम्ही केली नाही. तशी गोष्ट आहे. छान झालं दर्शन, मस्त होता गाभारा. डोकं दुखतंय ते याचं दुखतंय. आतमध्ये लगबग चालू आहे कसली तरी.
पालखी येणार. पालखी येणार आहे त्याची. पण हे शिमगा. काय माहीत कसली, पण खूप छान आहे असं. काय आता म्हणतात ते? बोलतेस तू मग अशी इकडे का गरुड हनुमंत लावलाय मग? गरुड हनुमंत का लावलाय? माहीत नाही. गरुड इथं शंकराचं मंदिर आहे ना. मग काय माहिती. पण असं ती जी शिवपिंड आहे ती अशी सखोल भागामध्ये आहे. गाभाराचा आतमध्ये असं आणि ते उतरून. वाटतं नंदी पण वाटतं दगडाचाच वाटतं. हो, गणपती पण गणपती होता. पाषाणाचाच गणपती आणि पाषाणाचाच होता? नंदी होता. त्याच्या बाजूला सर होता, एवढा मोठा होता दगडाचा एकदम. हे बघ कसे येत आहे उतारावरून. त्यांना बघ कसं उतरतात बघ त्याचे. आकडे तिकडे उतरतात बघ. ती बघ खुर्चीवाली बघ कशी उतरते. ती सरळ उतरत नाही, ती तिला माहिती पडणार आणि ती अशी क्रॉसवाली उतरेल आहे. बघा, दे ऑल्सो हॅव सेन्स. हां रे, बघ कसे हुशार आहेत ते. एवढ्या उतरणीवरनं कसे उतरत आहेत. ह्यांचा एक मेंबर पुढे गेला आहे आधीच. सर स्वतःला पाहिलंच आहे. आम्ही रामेश्वरापासून थोडंसं तेच जेवूया का? विजयदुर्ग किल्ल्याच्या बाजूला असा मस्त समुद्र आहे. तो पहा विजयदुर्ग स्पॉट आहे बघा. शूटिंग मला वगैरे की नाही दिसतो. तर आता आम्ही विजयदुर्ग किल्ल्यावरती पोहोचलो आहे. तर आपण वर जाऊया. साक्षी माहिती वाचते इथे, आपण पण जाणून घेऊया. बघा, ऊन खूप आहे. आहे पाईप असतात प्लास्टिकच्या टाक्या देखील वापरण्यात येत आहेत. चिरांचं काम चाललंय काहीतरी. चिरा इथे ते पडले. पुण्यानेच लावणार ना आता पण? काय नाही. व्हिडिओ काढते. हे बघा, अल्ट्राटेक सिमेंट नसताना बांधलेल्या भिंती. ते गाय पण येते हां मम्मी. चढून. हे काय रूम्स आहेत ना? हे रूम्स आहेत ना, हे पहारेकरांसाठी. बहुधा असावे. तेव्हा काय काय आमची आई काय जायचं. तर आम्ही हॉटेल मयुरीमध्ये बसलो होतो. विजयदुर्गला जर तुम्ही येत असाल तर पहिल्यांदाच लागणारं हॉटेल आहे. आम्हाला काकीने पॅम्पलेट दिलं होतं आणि मालवणमध्ये आम्ही आल्यापासून सगळ्यात बेस्ट इथलं आहे असं आम्हाला वाटतं. तशी मस्त रिजनेबल रेटमध्ये छान व्हेज थाळी होती. मालवणमध्ये कालच आलो, एकाच ठिकाणी जेवलो आहे काल. हा, कालपासून एकाच ठिकाणी जेवलो, पण हे जेवण बेस्ट होतं असं आम्हाला वाटतं. तुम्ही पण या आणि व्हिजिट करा. तर आत्ता आम्ही इथनं निघणार आहोत पोखरबावचा मंदिर बघायला. तर चला आम्ही आता जात आहोत. आम्ही आता पोखरबावच्या गणेश मंदिरात जायला निघालो. त्याचा पुढचा पुढे येईल का नाही माहित नाही, पुढचं कुठे सांगून येईल ठेवते फक्त. हा सांगते, कारण स्टोरेज फुल होतं ना. पण रस्ता बघा किती सुंदर आहे. अशी मस्त निमुळती होत जाणारी वाट आणि रस्त्याला काहीच नाही, गाडी वगैरे काही नाही.
मोकळी वाट आहे. आजूबाजूला असं गोधन चरताना दिसतंय. काय गाई आहेत ना, असं असा मस्त वाट. दिसतोय तर मजल करत फायनली आम्ही पोहोचलो आहोत पोखरगावच्या गणपती मंदिरात. आता आम्ही तुम्हाला दाखवतो. मी ॲक्च्युली इंटरनेटवर हे पाहिलं होतं आणि म्हणून ठरवलं इथे यायचं. आता बघूया ॲक्च्युअल कसं आहे. त्या कडेला आम्ही गाडी लावली आहे आणि समोरच असं मंदिर दिसते. आपण आज जाऊया. छोटासा एंट्रन्स आहे हा बघा. हे असं माझ्या काकीच्या घरी होतं, त्यांच्या बिल्डिंगला, मला आठवते. मग असं जायचं असं, हे बघ असं बेसिकली असं गोल फिरतं असं. हा काय अरे गाडी आल्यासाठी की एस टी अरे गाडवा मला माहिती आहे हे, पण मला हे असं आवडतं. पण इथलं मुख्य आकर्षण बघण्यासाठी म्हणून एक्सप्लोअर करायला बघतो. शोधूया आधी कुठे आहे काय, कसं जायचं. हे बघा एक मंदिर तिथेही आहे. हे बघा इथे भुयारी मार्ग केला आहे आणि इथे होम हवन चालत असेल. आणि हे बघा भुयारी मार्ग. हे बघ हनुमान आहे दगडात कोरलेला. हा मंदिर, हा रे, हा फेमस मंदिर होता आहे. आणि हे बघा पाण्यात मासे पण आहेत. तो स्टॅच्यूच आहे तसा कधी. अच्छा तर मासा पकडायला तो हे लावून बसलाय. अरे हो तिथे जा पुढे. बघा या गायीनं पाणी थांब ना, थांब ना, काय करायचं. आता गेले. मला तिला जोरात चावतात तुझी. अतिशय सुंदर असं लोकेशन. आणि हे काय करताय तेव्हा तिकडे मग काय नसले आहेत. आवडून आवडून मी कोणाला आवडलंय ह्या मळक्या माशांना. मासे पण माझे. हा पेवतोय. तर इकडे बघा इथे हे मला कोणीतरी ना जाम डेंजर ऊन वाटतंय. शेकतंय. हे बघा तिकडे बघितलं तेव्हा कासव काय होतं स्पॉटेड. काय? अंधार आहे त्यामुळे तुम्हाला इतकं दिसत नसेल, पण ते ऊन शेकतंय. आणि तिकडे बघा रिफ्लेक्शन किती छान दिसतंय उन्हाचं आणि पाण्याचं असं मस्त. हे पाणी पण खातानाच भेटलं असेल ना की अगोदरपासून. बोलले ना तिकडे ओढा होता ते. लोकेशन आहे हे बघा. पुन्हा पुन्हा दाखवावं असं लोकेशन. आता इथे प्रचंड इंटरनेटमुळे गर्दी होत चालली आहे. इथे नाग बघा, हे बघा माहीत नाही किती स्पष्ट दिसत आहे, पण इथे नाग पण कोरलेलं आहे बऱ्यापैकी गोष्टी. आणि ह्यातल्या पाण्यामध्ये ना आपोआप तयार झालेलं असे गोल गोल खडक आहे ते बघा. गोल गोल असे काय म्हणतो आपण, असे तयार होतात ना. काय तो बघ. हा तो बघ चाललाय. एक दुसरा कासव बघा तिथे, तो बघ कसा पोहतोय. गेला. जलचर पहा इथे.
आणि हे मासे तर पहा. उभयचर आहेत ते. हां म्हणजे तो कासव उभयचर आहे आणि हे बघा हे जलचर आहे. आम्ही विज्ञान शिकलो आहे, नॉट सायन्स. या त्यांनी तर आता आम्ही पोखरगावच्या मंदिरात ना निघालो आहोत कुणकेश्वरला, कारण आम्हाला सनसेट बघायचा आहे. 17 मिनिटावरती आहे असं कळलंय. बघूया आता किती मिनिटात पोहोचतोय. चला. ए पिल्लू आला त्याला हातात दे, म्हणजे तोंडात दे. ये ना खुळ्या खुळगोरा घेईल तो. त्याला एक तुकडा देऊन बघ खातो काय. खा ना, मस्ती आली. जाऊ दे तिला दे. त्या दोघींना अर्ध, तिघींना 3 तुकडे करून दे बारीक बारीक. एवढी डेअरिंग नाही माझ्या. अरे दे ना चला पुढे. पिल्लाला, ते पिल्लाला ते बघ, ते पिल्लू आहे. हा वासरू. वासरू नाही, तो बैल आहे. काय बैल नाही तर छोटा वासरू आहे ते. नाही काय चल. दे, ते काय खातात आणि जातात. हा ती भाली दे. ए आली व समोरून. थँक्यू. गायलाच गेला. चला. म्हणते गोवाला काय आपलं खातं. काय करताय का? व्हिडिओ काढतीये. सनसेट व्हायला आलेला आहे. सूर्य मावळतीला आलाय आणि आम्ही चाललो आहोत कुणकेश्वरला. आता आम्ही पोहोचलो कुणकेश्वरला. चला आता पाहूया. सनसेट मिस झाला नाही आय गेस. मी दुसऱ्यांदा येते कुणकेश्वर मंदिरात. याआधी पण मी आले होते, पण तेव्हा मी ब्लॉग नव्हता केला. यावेळेला जरा आवर्जून ब्लॉग करते. आणि आमच्याकडनं ना जत्रा मिस झाली. हे सगळं जत्रेमुळे, नाही तर हे पूर्ण हे क्लिअर असतं. आत्ता ना कालच जत्रा झाली, त्यामुळे इथे सगळा असा जो काही असा हे आहे मंडप वगैरे, आणि जत्रेचं कालचा शेवटचा दिवस होता त्यामुळे. चला इथून आपण वर जाऊ. हा पूर्ण पॅसेज क्लिअर असतो. आम्हाला माहीत असतं तर आम्ही काल इथेच होतो. इथे म्हणजे वेंगुर्ल्यात. तर आम्ही देवगडला आलो असतो, पण आमच्याकडनं मिस झालं. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं कपड्यांसंबंधीचा मोठा नियम आहे. चला. नाही या मंदिरात हे बघा, शिवपिंड इथूनच दिसते. मी तर गाभाऱ्यात तसाही प्रवेश करत नाही, त्यामुळे मी इथं लांबूनच घेते दर्शन. पण मी तिथपर्यंत जाईल. वरपर्यंत जायला आहे आधी. अशा पायऱ्या आहेत. इथेच झालं. किती हुशार आहे बघा इथे.
गाभाऱ्यात काय चाललंय ते इथेच दिसतंय. तसं मंदिरात आहे भाविकांना प्रवेश. हा बघा, मी आलेले तेव्हा इतकी शेवाळ नव्हती. सगळीकडे फक्त शेवाळ. असा सुंदर समुद्र. यात पण मासे आहेत. माझं ना स्टोरेज फार फुल होतं त्यामुळे. मम्मा, निसर्गाचा एक सुंदर आविष्कार. हे बघ, पाण्याखालचं जग इथे पण दिसतं. काय दाखवते? पाण्याखालचं अरे ते मासा नाही तो काळा. नाही, हे आहेत ना ग्रीनरी बघ. बघा सुंदर. डॉल्फिन कडा कुठे? कोकण कडा, डॉल्फिन कडा आहे ना. असा सुंदर व्ह्यू. हा बघा, सॉलिड असा सनसेट. अगर हम यहाँ से चले गए तो ये ठाकुर का सनसेट मिस हो जाएगा. तो जहाँ है उसी का मजा लेते. तर हे बघा, असे आम्ही बसलो इथे. मग तसंच आहे ते कुठे? पण. तिकडे जाते समोर आणि राम. ते पण तसंच आहे. आता पाण्याचं मागे पाणी एवढं येणार नाही पुढे. आणि इथे आम्ही निवांत बसलोय सनसेट पाहत. दुसरी किंवा तिसरी लाट पुढे येते. मागच्या मागे बाजूवर चालणार. या बघा काय करतात. गप्प बसली. ते काहीतरी ते ट्रेंड आहे ना, ते करते. लाट आल्यावर पाय. लाटच येत नाही वर. नाही, लाट आल्यावर मोबाईल वर. लाटच वर येत नाही. लाट येत नाही म्हणून तिचा रील स्टार्ट नाही होते. आता आली लाट. तर दमलेल्या भावाची कहाणी तुम्ही बघितली होती. आज मी तुम्हाला दमलेल्या भावाची कहाणी दाखवते. हे बघा मागे, हा पहा दमलेला भाऊ. दमलेल्या भावाची या कहाणी तुला चपला बहिणीचा बॅगा घेऊन. हा एक दमलेला भाऊ इथे समुद्र किनारी आणि बहीण तिथे व्हिडिओ काढतो. काय म्हणाल? चला, तर आता आम्ही कुणकेश्वर समुद्रावरती जरा सनसेट पाहायला आलो होतो. आता आम्ही निघत आहोत पुन्हा एकदा आमच्या डेस्टिनेशनवर, म्हणजेच वेंगुर्ल्याला. तिथे जाऊन आम्ही अजून डिनर नाही केला आहे. त्याला खूप वेळ आहे, तर आम्ही डिनरसाठी निघालो. जाता जाता एखादी टपरी मिळाली तर चहा टाकू. बघू, चला. आजवर आपण तुळशीत मंजिरी पाहिली आहे. आज मी तुम्हाला मांजरी दाखवते. बघा, मांजरीला जर पिजे कळलं असता थोबडवलंच असतं मला. कुत्र्यासारखा मारला असता मला. सारखं झालंय माझं. तर आम्ही आत्ताच बाहेरून जाऊन आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता आदित्य नावाच्या या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. बघा, इथे सुरणीचं घरटं पण टांगलं आहे. आम्ही जिथे होमस्टे केलं आहे त्या काकाने रेकमेंड केले आहे, त्यामुळे आम्ही आलो आहे. विवेकने कोंबडी वडे थाळी मागवली आहे आणि मी मागवलं आहे. मी नाही, काय ते ही ना, हिचं नाव काय ही. ह्या मी मागवलं आहे सुरमई थाळी. मला तर खेकडं बिकडं आवडतं, पण इथे कोण खात नाही. ते मला वाटतं मी तिकडेच जाऊन मागवायला पाहिजे होतं. विजयदुर्गच्या खाली ते जे मयुरी हॉटेल होतं तिथे, त्यांच्याकडे खाडीचे खेकडे होते. बघूया आता कशी आहे टेस्ट, मला सांगेल थोड्या वेळा. चिकन तर चांगलं आहे. आता आम्ही खातो. तर आमचं जेवण झालं, आम्ही घरी आलो आणि आता मी हेअर वॉश करणार आहे. कारण की समुद्रावर जाऊन वगैरे ते थोडेसे ड्राय झालेत, फ्रीझी झालेत त्यामुळे. आणि मग आम्ही झोपणार. जेवण तसं छान होतं.
आणि आता आम्ही ठोकलो. चला बाय.